साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर। मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले। यावेळी बोलताना भुजबळ यांनी मराठवाडा पूर परिस्थितीवरही भाष्य केले। पाहूयात। जे बीड मध्ये जे आहे आमची मोठी रॅली आहे, मोठी जाहीर सभा, जसा मागच्या 1-1.5 वर्षापूर्वी जालना असेल, हिंगोली असेल, नगर असेल, वेगवेगळ्या ठिकाणी इंदापूर वगैरे जे आमच्या महारॅलीज तो सभा झाल्या प्रचंड मोठ्या, तशा प्रकारचीच ही सुद्धा महात्मा फुले समता परिषद आणि सकल ओबीसी समाज यांच्या वतीनं ही सुद्धा एक मोठी जाहीर सभा आहे। ती रविवारी 4 वाजता आहे। अर्थात मी स्वतः आहेच तिथे। धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे येणार आहे, भटक्या विमुक्त समाजाचे लक्ष्मणराव येणार आहे, धनंजय मुंडेचा सुद्धा फोन आला होता की मी सुद्धा येणार आहे। असे अनेक लोक येतील वेगवेगळ्या समाजाचे। आमचे 374 जाती आहेत, सगळे लोक काही बोलू शकणार नाही। सत्संग मुंडे तिथे आमचे आहेत, तिथे सुभाष राऊत आहेत, ही मंडळी जी आहेत ती सगळी व्यवस्था करताय। असं आहे ना की आज म्हणजे एकीकडे आता पाऊस आणि शेतीचे प्रॉब्लेम सुरू आहेत लोकांचे, आणि दुसरीकडे असं ऐकायला येतं की रोज 1-2 जे आहेत आत्महत्या होत आहेत ओबीसीच्या आमच्या मुलांच्या। आतापर्यंत 9 ते 10 आत्महत्या झाल्या। मोठी विदारक परिस्थिती आहे, आणि त्या सगळ्यांचं असं आहे की आता आपलं सगळं संपलेलं आहे। मला तर आपल्या द्वारे ह्या सगळ्या आमच्या मंडळींना कळवायचं आहे ओबीसीच्या की बाबा काही तुम्ही काळजी करू नका। आपल्या आत्महत्या करण्याचा अजिबात त्या वाटेला जाऊ नका। आपलं आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नाची शिकस्त करणार आहोत, आणि मला खात्री आहे की आम्ही त्याच्यामध्ये विजय मिळवणार। आपण ज्याप्रमाणे मी सांगितले की आम्ही रस्त्यावर म्हणजे आता रॅलीज वगैरे या आम्ही घेणार आहोत, आणि एक प्रकारचे जे आहे सरकार आणि जे कोणी काही पुढारी असतील या राज्यात, त्यांना ती एक ओबीसीची शक्ती जी आहे ते शक्ती प्रदर्शन आहे ओबीसी। आणि कोर्टात सुद्धा आहे, कोर्टात 5 रीट अर्ज दाखल आम्ही केलेले आहेत, आणि चांगले वकील त्यासाठी उभे आहेत। कुणबी सेनेचा आहे, नाभिक समाजातर्फे आहे, माळी महासंघातर्फे आहे, समता परिषदेचा आहे, असे वेगवेगळे जे आहेत। आणि आम्हाला खात्री आहे, आणि आमचे जे सगळे वकील जे आहेत, जे सगळे सिनियर वकील आहेत, ज्येष्ठ आहेत, ते सांगतात की निश्चित याच्यामध्ये आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे दोन्ही मार्गाने आम्ही प्रयत्न करीत असताना कोणीही आत्महत्येचा वगैरे विचार सुद्धा करता कामा नये। किंबहुना सगळ्यांनी शक्ती लावून जिथे जिथे आपल्याला सभा घेता येते, बीडला आता ही सभा घेतोय आपण, या तिथे प्रचंड महासागर लोकांना आपण दाखवूया जनतेचा।
वेगवेगळे जे आहे समाज, वेगवेगळे लीडर्स जे आहेत ओबीसी, ते सुद्धा आपापल्या परीनं जे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेतात, मोर्चे काढतात. महात्मा फुले समता परिषदेतर्फे सुद्धा तहसीलदार, कलेक्टर, इतर अनेक ठिकाणी जे आहेत निवेदनं दिली जातात. काही ठिकाणी उपोषणं सुद्धा लोकांनी केली. वेगवेगळ्या समाजाचे लोक आपापल्या पद्धतीनं जे आहे या लढाईसाठी ओबीसीचे घटक बाहेर पडलेले आहेत. आणि म्हणून पुन्हा एकदा मी आमच्या ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांना सर्वांना सांगतोय, जनतेला, आणि ह्या मागासवर्गीयांच्या या लढाईमध्ये दलित समाज, आदिवासी, इतर सगळे समाज, त्यांचा सुद्धा आपल्याला पाठिंबा आहे. कारण ही बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवून दिलेल्या या गोष्टी आहेत. 340 मध्ये या ओबीसीच्या लहान लहान घटकांना, जातींना एकत्रितरित्या काही मदत केली पाहिजे. स्पष्ट म्हटलेलं आहे की काय करायला पाहिजे. 341 मध्ये अर्थातच दलित समाजाचं संदर्भामध्ये त्यांनी याची जी मांडणी केली, आणि 342 मध्ये आदिवासी समाज. तर आम्ही सगळे जे आहोत ते तिन्ही घटक हे बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या आणि पार्लमेंटने मंजूर केलेल्या या संविधानाच्या पोटी निर्माण झालेले आमचे हे वेगवेगळे जे आहेत घटक आहे. त्याचं संरक्षण आम्हाला आहे. आता इतर काही लोक बोलतात, तर बोलू द्या. अनेक गोष्टी या त्यांच्या कायद्याच्या कसोटीवर उतरणाऱ्या नाहीत. ते आता पुढे जेव्हा येतील तेव्हा पाहू. पण तूर्त जे आहे आपले एकही भंग होऊन देता कामा नये. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.